सद्गुरु लीलामृत अध्याय 13वा समास 4. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजाय नमः. नमो पुरुषा गणपती शारदा सुविद्या प्रकृती. नमो स्वयं सिद्ध ज्योती चैतन्य ब्रह्म. नमो सकल श्रोते जन धन्य तुमचे कृपादान. वारंवार प्रोत्साह न देऊ ग्रंथ वदविला. ग्रंथ लिहिण्याची स्फूर्ती उपजली कोणे रीती. कोणे परिणे समाप्ती जाहली ती परिसावी. घेता श्रींनी समाधी 3 संवत्सरे गेली अवधी. परिश्री चरित्रा संबंधी कोणी काहीच बोलेना. श्रींचे शिष्य ज्ञानी एकाहुनी एक द्विगुणी. प्राचीन अर्वाचीन दोन्ही शास्त्रा माझी प्रवीण. काही अपरोक्ष ज्ञानी सिद्ध जयांवरी सद्गुरु कृपा. अधिकारी मठपती प्रसिद्ध संप्रदाय वाढविते. परिकारण ते वेगळे काहींनी लिहो आरभिले. तया श्री गुरु वदले लिहू नये कोणीही. ग्रंथ लिहिणार वेगळा असे तो लिहिला अनायासे. उचित काळी पहा खासे तुम्ही स्थिर राहावे. ऐसी झाली मागे भाक तेथे स्थिर सकल लोक. ना तरी एकाहून एक अधिक ज्ञानी चतुर गुरुभक्त. आणिक एक मुख्य कारण आत्मश्लाघा निष्कारण. श्रवणीन पडावी म्हणून आज्ञान देती कवणासी. तो काल निघून गेला परिभाव तैसा चिवरला. आज्ञानसे कवनाला प्रसाद कोणा कळेना. कोणी प्रयत्न करू जाता तया निवारिती सर्वथा. तुम्हासी नसे पात्रता पुण्यपुरुष पाहिजे. माहिती कोणान देती प्रसंग आल्याही चपविती. स्फूर्तिदाते गुरुमूर्ती दोष नसे कवणाचा. असो इतुक्याही प्रसंगात आम्हा स्फूर्ती अवचित. झाली परी वदाया मात वाव कोठे दिसेना. विद्या नाही दीक्षा नाही सहवास सेवा बहुत नाही. वैभव मान्यता काहीच नाही स्फूर्ती मात्र दुनावली. श्री समाधी नंतर ब्रह्मानंद भक्त थोर. गुरुरूप मानती साचार सकलही गुरुभक्त. तयासी कैसे पुसावे सूर्यापुढती कैसे काजवे. स्वये कैसे प्रकाशावे श्लाघ्य नोहे. यास्तव चरित्र दिग्दर्शन नमस्कार त्रयोदशी म्हणून श्लोक रचिले हेतू धरोण चरित्र लेखनाचा. ते हरिदास यांचे करवी दावोनी आज्ञा घेतली बरवी. तेने प्रफुल्लता आली नवी स्फूर्तीसी सिद्ध वाक्ये. या उपरी औदासिन्य माहिती अभावी आले गहन. गुरुभक्तन उघडती वदन तेही एके दूर केले. कागवाडकर रामदासी पत्र देती हरिदासांसी. उभयता मिळवून समजसी सहाय्य केले मनोभावे. काही ग्रंथ पाहिल्यावरी प्रासादिक वदली सारी. मग माहिती उपरी काही देवो लागले. गोखले उपनामी भले लेखन सहाय्य तयांनी केले. बहुती प्रोत्साहन दिले वरिछाया गुरुकृपा. शके 1840 पुण्यतिथी मार्गशीर्ष. ग्रंथारंभ गोदावलीस श्री सन्निध जाहला. बुधग्रामी साग्र लिहिला श्रीकृपे पूर्ण झाला. 1843 अर्पण केला गुरुचरणी. श्रीकृपेची उत्तरे वेळी वाकुडी लिहिली बरे. सेवन करा क्षीर नीरे हंस दृष्टी ठेवोणी. बहुतमते एकवटोणी काही स्वानुभव घेवोणी. कथा लिहिल्या ग्रंथ सदनी सत्य आणि निवडक. सद्गुरु लीला अनंत पार काव्य काय उतरील पार. काही सत्य आणि साधार असती त्या घेतल्या. क्वचित शब्दभेद झाला तरी बाधन ये तत्वाला. तत्वदृष्टी घेवोन आवला श्रोते जन भाविक हो. घुगरदरे सोलापूरकर श्रींचे आप्त आणि चतुर. यांनीही चरित्र मधुर गद्य लिहिले श्रींचे. धीटपाट प्रासादिक करती गद्य पद्यात्मक. श्रींचे दरबारी अनेक सेवा करती यथाशक्ती. आरती सबाई अष्टक पद अभंग आणि श्लोक. भूपाळ्या गद्देही अनेक
भक्तस्तविती श्री गुरु कोकिळ कंठ प्रेमळवाणी रूपलावण्य इंद्रिये देखणी कवित्व शक्ती चातुर्य खाणी देणे भगवंताचे काही असती उपजत ज्ञानी एकपाठी असती कोणी सरळ नासिका गौरवर्णी देणे हे भगवंताचे राजयासी पुत्र झाला आणि पांगुळाच निपजला ही ईश्वर करणी तयाला मानव बापुडे काय करी हिरण्यकश्यपुसी प्रल्हाद हा ईश्वरी प्रसाद सूर रिपूच्या गृही शुद्ध देव भक्त निपजला तैसे साधना ना भजन नाही केले शास्त्राध्ययन परिगुरु कृपा गहन देणे भगवंताचे करता तो वेगळाची असे देह बुद्धीला विपसे अहंकार माथा बैसे अधोगतीसी न्यावया भाग्ये कामधेनु आली तेने संपत्ती दुनावली कृपणत्वे खादाड दिसली मग मांडिला विक्रय धेनुधन सकल गेले दैन्यवाने उगाच शिनले यास्तव देहबुद्धी वेगळे साधके असावे तैसी ही प्रसादवाणी लिहविता सद्गुरुधनी गुरुबंधू आयतनी कथा कथिते लेखक द्विज चित्पावन ऋग्वेद शाखा अश्वलायन अत्रिगोत्र फळके म्हणून उपनामे संबोधिती वासस्थान तासगाव विष्णू यशोदा जनकदेव गोपाल ऐसे वदती सर्व तुम्ही श्रोते जाणावे रामदासी बुवा ऐसे सद्गुरुमाय संबोधितसे ग्रंथी निर्देश तोच असे श्रोती आक्षेपन धरावा वामन बुवा मठमोरगिरी सद्गुरु सेवा मानोन बरी शुद्ध लिपी लिहोन सत्वरी बहुपरी सहाय्य केले ग्रंथ नवे हा प्राचीन नाही सरणी अर्वाचीन कोणी दिसे अधिक न्यून तरी क्षमा असावी ग्रंथ नवे सुलभ गद्य ग्रंथ नवे गूढ पद्य वेडे वाकुडे दोन शब्द गुरुचरणी अर्पिले शृंगार हास्य शोकाधिक रसते रजतमात्मक साधका होती बाधक ते येथ वर्जिले भक्तिरस सत्वप्रधान सद्गुरुचा महिमा गहन उपदेश वचने प्रमाण घेतली संत उच्चिष्टे वेदांत सिद्धांत धादांत नीतिव्यवहार परमार्थ गुरुभक्ताचा अनुभव येत सत्य शोधो निवर्णिला गुरुलीला ही साधार परिकाही सोडिला प्रकार जेने दुखवेल परांतर ऐसे दृष्टांत त्यागिले काही भाग लिहिला होता परी दृष्टांत होय अवचिता निंदकाचे कृत्य वर्णिता लाभ काय तुम्हासी असो प्रत्यक्ष असता श्री गुरुवर निंदका करती उपकार तैसाच ग्रंथ गर्भी प्रकार गुरु आज्ञेने जाहला गुरुदयेची माऊली गुरुशांतीची साऊली गुरु आनंदा घरकुली गुरुमाय सर्वाची षडगुणेश्वर्य संपन्न सद्गुरु माझे निधान भक्तासी सदा प्रसन्न स्वानंद रस वर्षतसे असो महात्म्य श्री गुरूंचे शब्दातीत अगम्य वाचे म्या शब्द स्वरूप दिधले काचे म्हणून क्षमा भाकितो सद्गुरुची एक बुद्धिदाता करता वक्ता आणि श्रोता सूक्ष्म देह अहंता समरस होवो श्री चरणी जे जे काही घडे कर्म ते ते अर्पावे हा धर्म तैसी अहंता ही दुर्गम श्री सेवे लाविली समर्थ सद्गुरूंची कीर्ती साधका मार्गदर्शी ज्योती जे कोणी भावे गाती प्रसाद होय तयांवरी सद्गुरु लीला करता श्रवण अखंड होय समाधान नाना शंकांचे निरसन होय येथे प्रपंच साधोन परमार्थ कैसा साधावा निज स्वार्थ हेही सद्गुरु समर्थ शोधिती आठाई सद्गुरूंच्या प्रतिमा अनेक त्याहुनी विशेष हे रूपक येथे साक्षात गुरुनायक वास करती अक्षरी वेदतोची विश्वंभर तैसी लीला गुरुवर येथे रोकडा साक्षात्कार भाविकासी होईल रामायण हरिवंश पूजिता प्रसन्न जगदीश
तेवी श्री सद्गुरु लीलामृतास पूजिता गुरुमाय तोषेल. या ग्रंथाची करिता सेवा सद्गुरु देईल विसावा. तापत्रयातून जीवा सोडविल धरा विश्वास. सद्भावे ग्रंथ श्रवण करिता जाईल संबंध भूत व्यथा. चेडे चेटुका वार्ता न चले येथे देह प्रारब्धाधीन. हे पूर्वीच गेले नेमोन. उपाय करिता अधिक न्यून समर्थ कृपे होतसे. निपुत्रिका पुत्र प्राप्ती दरिद्रिया धन प्राप्ती. रोगग्रस्ता रोगमुक्ती सद्गुरुमाय देईल. शब्दासी होय अनुताप मुमुक्षुसी साधन स्वल्प. साधकासी ज्ञानदीप गुरुमाय दावील. असता दृढ श्रद्धा विमल भाव सदा जवळीच गुरुराव. मग त्रिविध ताप मायोद्भव दूर जाती पळोनी. सद्भावे सेवा करिता वाहील सद्गुरु त्याची चिंता. भवसिंधू वरोणी तारिता युक्ती प्रयुक्ती होईल. सेवेचे बहुविध प्रकार मुख्य श्रवण मनन आचार. सप्ताह पूजा नमस्कार प्रदक्षिणा ही उपांगे. जैसी असेल कालगती जैसी ज्याची शक्तिमती. तैसी भजावी गुरुमूर्ती परमपावन गुरुलीला. सद्गुरु माय दयावंत भोळा भाव सिद्धी सनेत. यास्तवन धरिता किंत यथाशक्ती आळवावी. यावरी श्रोते प्रश्न करीती सप्ताह करावा कवडे रीती. कैसी होय फलप्राप्ती कथन करावे. वक्तावदे बरवे पुसिले वंदन करोनी गुरुपाऊले. कथितो अवधान द्या भले श्रोते तुम्ही भाविक. अंतशुची बाह्यशुची स्थानशुची द्रव्यशुची. श्रोतृसमुदाय शुची शक्य तितुके साधावे. निष्काम पाठ मुख्य धर्म सकाम हा गौण धर्म. दोहिठाही हरती श्रम सद्गुरु दयावंत. स्नान संध्या करोणी भक्तिभावे पूजोनी. सोज्वळ दीप ठेवोनी पाठारंभ करावा. प्रत्येक ओवी वाचल्यावरी श्रीराम म्हणा सत्वरी. ऐसी प्रति ओवीसी वैखरी श्रीरामी लावावी. येणे सद्गुरु तोष पावे येणे फल दुनावे. सेतु बांधला जैसा दैवे तैसा परमार्थ साधेल. ही गुरुघरची सरणी श्रोते नीट धरा ध्यानी. प्रतिदिनी 2 अध्याय वाचोनी नैवेद्य आरती करावी. सात्विक आहार मृदुवचन ब्रह्मचर्य नामस्मरण. इतुके होता तत्काळ विघ्न गुरुकृपे निरसेल. 3 दिनी अध्याय 6 चौथे दिनी 7वा पहा. मननयुक्त वाचावा हा पान करा बोधामृत. पुढे 3 दीनपर्यंत प्रतिदिनी दोहिप्रत वाचोनी सप्ताह समाप्त सांगता करावी. सांगता मुख्य लक्षण नामस्मरण अन्नदान. सात्विक द्रव्य मेळवोन यथाशक्ती करावे. आषाढ शुद्ध पौर्णिमेसी अवश्य करा सप्ताहासी. गुरुपूजा ते दिवशी उत्सव प्रिय गुरुभक्ता. कली प्रबल झाला मोठा श्रद्धेसी मारिला चपेटा. परिप्राचीन सुलभ वाटा साधके न सोडाव्या. वरी दिसते मोहक अंतरी अतिभयानक. साधके नसावे वंचक लोकेशने कदापि. परांतर दुखविने हेच दुरित दया सदाचार हेच सुकृत. रामनाम साधन सारभूत वैराग्य परम वैभव. शेवटी एक विनवनी लय लागो नामस्मरणी. श्री जगदीश नमोनी घेऊ गुरुचरणी विसावा. इति श्री सद्गुरुलीला श्रवणी स्वानंद सोहळा. पुरविती रामदासी यांचा लळा कृपा कटाक्षे. इति श्री सद्गुरु लीलामृते त्रयोदशायांतर्गत चतुर्थ समास. श्री सद्गुरु चरणार्पणमस्तु. इति त्रयोदशोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु लीलामृत ग्रंथ